मंडळी, स्नॅक्स हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय. दोन जेवणातील छोट्या भुकेसाठी प्रत्येकजण स्नॅक्स किंवा काहीतरी कुरकुरीत खाण्याला प्राधान्य देत असतो. शाकाहारी स्नॅक्स तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मात्र जालना जिल्ह्यातील माणेगाव खालसा येथील जाधव दाम्पत्याने झिंगाट स्नॅक्स नावाने नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या याच युनिक प्रोडक्टची दखल घेऊन दिल्ली येथील प्रगती मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनासाठी या दाम्पत्याची निवड झाली आहे. पाहुयात कसा राहिला जाधव दाम्पत्याचा इथपर्यंतचा प्रवास. आम्हाला याच्यातलं माहिती नव्हती, पण मामा मावशी मुंबईला राहतात. माझा बी जन्म तिकडं झालेला आहे आणि हे त्यांनीच इकडं आणलं होतं, म्हणून आम्ही बी याचे त्यांना जेवण केलं. आमच्या मालकाच्या मित्रांना पण बोलवलं, त्यांना पण हे फार आवडलं आणि मग ते म्हणले याच्यातून काहीतरी उपाय आपण करू. तर मग मामा मावशी यांनी सगळ्यांनी सहभाग दिला. ते म्हणले तुम्ही हे करू शकता. मग आम्ही हे केलं आणि हे सगळ्यांना खूप आवडलं. मग आम्ही हे हॉटेल ढाबे हे सगळीकडे देऊन बघितलं, पण हे सगळ्यांना छान वाटलं. मग आम्ही याचा उद्योगच करू म्हणून ठरवलं आणि नंतर मग मशनी आणायच्या, शेड बनायचं याचं पण ठरलं. पैसे नव्हते, पण आम्ही लोन काढून केले. प्रोडक्ट केलेले त्याच्यामधून हे 4 नमुने बनवले. तर हा आहे छोटा जवळा आणि हे बोंबील आणि मोठा झिंगा आणि ही छोटी फिश माशी, हे 4 प्रकारचे बनवले. आणि याची विक्री आता जवळजवळच्या समजा याला दिली आम्ही, ढाबे हॉटेल जवळजवळ दिली आणि आणखीन आलेली ऑर्डर तर देणारच आहे आम्ही तिकडं पण. मी एक छोटंसं स्नॅक्स युनिट सुरू केलेलं आहे. माझी सुरुवात 2020पासून सुरू झालेली आहे. तर पहिले तर आमचे पाहुणे मुंबईला राहतात. त्यांच्याकडं नॉनव्हेजचं खूप खाण्याचं त्यांचं म्हणजे आवडतं त्यांना. तर एक वेळेस असंच ते ड्राय फिश आपले बोंबील वगैरे झिंगा वगैरे गावी घेऊन आले आणि माझ्या मिसेसला त्यांनी बनवायला सांगितलं. तर तिनं ते खूप चांगल्या प्रकारे बनवलं आणि बनवल्यानंतर त्यांनाही ते आवडलं आणि माझ्या मित्रपरिवाराला पण आवडलं. तर मला असं वाटलं की याच्यात आपण काही व्यावसायिक याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करू शकतो का. तर त्या उद्देशानं मी तिला बनवायला लावलं आणि काही ढाबे, काही बार वगैरे, त्याच्यानंतर बिअर शॉपी या ठिकाणी देऊन बघितलं. तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चांगला प्रतिसाद मिळाल्याच्यानंतर मग आम्ही गावातच त्याचं सुरुवात केली एक छोट्या प्रमाणात. पहिले मी PP पाऊचमध्ये तयार करायचो आणि विकायचो ढाब्या वगैरे. तर त्याच्यातून मला म्हणजे पॅकिंग करण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागायची. तर मग मी असा विचार केला की बाबा हे 1700-1800 पॅकेटचे मला ऑर्डर राहायची आणि प्रत्यक्षात बनवले जायचे हे 500 पाऊच बनवले जायचे. कारण ते 20-20 ग्रामना बनवायला खूप म्हणजे पॅकेजिंग करायला वेळ जायचा. तर त्याच्यामुळं मी असा विचार केला की आपण याला काही लोन वगैरे उपलब्ध होईल का. आणि त्यांनी मला 12.5 लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं. कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर मी त्याचा पूर्ण प्रकल्प अहवाल हा 34 लाखाचा बनला आणि मग ते शेड, काही मशनी वगैरे सगळं मी विकत घेतलं आणि त्याच्यातून हा प्रवास सुरू केला. सध्या माझं म्हणजे लोकल मार्केट जालन्यातील काही ठिकाणी दुकानं, त्याच्यानंतर मंठा आणि परतूरचा काही भाग या ठिकाणी सध्या आपला माल जातो आहे. आणि याच्यातून मला म्हणजे ज्यावेळेस मी PP काम करायचो त्यावेळेस साधारणतः 10-15 हजार रुपये राहायचे. आता मला जवळपास प्रति महिना 50,000 रुपये अपेक्षित उत्पन्न आहे. आणि हा जो माझा व्यवसाय हा कृषी विभाग आणि PMFME पोर्टल त्या ठिकाणी रजिस्टर झाल्यामुळं मला प्रगती मैदानाला जे वर्ल्ड फूड इंडियाचं प्रदर्शन होतं आहे त्याच्यामध्ये मला बोलावण्यात आलेलं आहे आणि तिथे आपला स्टॉल राहणार आहे 19 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान. आणि त्या ठिकाणी आपण आपलं प्रॉडक्ट घेऊन जातो आहे. त्या ठिकाणी आपल्याला स्टॉल महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे. अत्यंत खेडेगावातील जाधव कुटुंबाने झिंगाट स्नॅक्स नावाने सुरू केलेला हा उद्योग आता भरारी घेत असून दिल्ली येथील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.